हाय, हॅलो, नमस्कार. मी किरण. आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता मी तयार झाले आहे. थोडं आम्हाला बाहेर पण जायचं आहे. कारण की आता अंशूचा परवाला वाढदिवस आहे, तर मग त्याला ड्रेस वगैरे आणायचा होता आणि उशीर पण झाला होता. तर आता कपडे वगैरे टेरेसवर वाळत घातले होते मी, तर छान कडकडीत वाळले पण आहे. तर मी आता टेरेसवर आले आहे. कपडे वगैरे काढून घेते आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाजारात जाऊ. कारण की कसं मग आम्ही मार्केटमध्ये जाणार आणि त्यानंतर पाऊस वगैरे लागला की मग कपडे वगैरे ओले होऊन जाणार. त्याच्यामुळे आता मी सगळे कपडे काढून घेते आणि मग भेटू तुमच्याशी. मध्ये जायला मला थोडा वेळ होता, तर दुपारची काही छोटी-मोठी कामे आटोपायची होती आणि बरेच दिवस झाले की करते करते म्हटलं होतं, पण वेळ काही मिळत नव्हता. त्याच्यामुळे आता वेळ आहे, तर थोडीफार कामं आहेत ती करून घेते म्हटलं. तर हे जे 2 वेल आहे, हे माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून घेतले तेव्हाचे नवीन तसेच ठेवून होते. तर कुठे लावायचे, कुठे नाही हे काही मला समजतच नव्हतं. तर मग आज थोडं म्हटलं, की याला उपयोगात आणून थोडं मिरर लूक वगैरे द्यावं. तर आता मी करून करून घेत आहे बघा मग. ही मिररची जागा रिकामी आहे. तर सुनं-सुनं वाटत होतं आणि मिररच्या आजूबाजूला काहीतरी बॅकग्राऊंड करावं असं खूप दिवसाची इच्छा होती. तर काही सुचतच नव्हतं, की काय करायचं, काय लूक द्यायचं, काय नाही. तर याच्या आधी मी मिरर छान पुसून घेते आणि हा शिंप्याचा मिरर आहे. हा व्यवस्थित पुसून घेते कारण की डस्ट वगैरे बसला तर हे मग पांढरे शिंपले थोडे काळपट दिसतात. तर डब्यामधल्या आता सुक्या मिरच्या संपल्या होत्या, तर आता सुक्या लाल मिरच्या मी याच्यामध्ये भरून घेते आणि स्टोरूममधून आणून ठेवल्या आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या. तर स्वयंपाक करायच्या वेळी आपल्याला इझी पडते, नाहीतर मग इकडे स्वयंपाक सोडून परत स्टोरूमकडे जा, तिथून काढून आणा. त्याच्यापेक्षा मी आता हा डबा रिकामा झाला, तर आता याच्यामध्ये लाल मिरच्या भरून ठेवते. तर ह्या एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये खूप सुंदर सरप्राईज आहे आणि आम्ही अंशूच्या हर वाढदिवसाला एक ना एक काही ना काही वस्तू घेत असतो. तर हे खूप सुंदर वस्तू आहे आणि ती तुम्हाला लवकरच पुढच्या लॉगमध्ये माझ्या पाहायला मिळेल. बेडशीट छान उन्हामध्ये वाढल्या होत्या आणि बेडवर बेडशीट वगैरे टाकून नाही राहिलं की बेडवर दिसत नाही.
तर बेडशीट वगैरे छान स्वच्छ धुतली आणि आता मी बेडशीट लावून घेतो. आत्ताच मी मार्केटमधून आले आणि थोडीफार शॉपिंग केली. तर बघा ही शॉपिंग. एक अंशूसाठी हा ड्रेस आणला आहे त्याच्या बर्थडेसाठी. तर दुकानात सर्व डेली युजेसचे दाखवत होते, पण मी त्याला म्हटलं की नाही, आम्हाला पार्टीवेअर ड्रेस हवा, कारण की बर्थडे आहे. तर मग हा एक ड्रेस आणला आणि मला त्याच्या पप्पाला 2 हे पॅन्ट आणले. पॅन्टची क्वालिटी पण खूप छान होती आणि सॉफ्ट होते. तर त्याच्यामुळे हे 2 पॅन्ट आणले त्याच्या पप्पाला. या 2 बॉटल्स आणले आहे. मला इतक्या आवडल्या होत्या. घरी ज्या बॉटल आहे त्या कशा छोट्या 1-1.5 लिटरच पाणी त्याच्यामध्ये मावत होतं. त्याच्यामुळे आता मी ह्या 2 बॉटल आणल्या आणि छान याच्यामध्ये 2-3 लिटर तरी पाणी मावते. मोठ्या आहे, प्रवासात वगैरे न्यायला पण खूप छान आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना पण आपण देऊ शकतो स्कूलमध्ये, कारण की असंही 2 बॉटला पाणी उन्हाळ्यात द्यावंच लागते. एका बॉटलनी काही सकाळी 7 वाजतापासून तर 4:30 वाजेपर्यंत स्कूलमध्ये ते पाणी पुरत नाही. त्याच्यामुळे ह्या मोठ्या बॉटल आणल्या आहे. एक मुलाला आणली आहे आणि ही एक मुलीला आणली आहे. तर मस्त आहे, जाड्या पण आहे, पातळ नाही आहे. आणि आतून याला आपलं जे स्टीलच्या बॉटलमध्ये आतून कोटिंग असते ती कोटिंग आहे, थंडगार पण पाणी राहते. तर या 2 बॉटल विकत आणल्या आहे. आणि थोडाफार घरातला भाजीपाला वगैरे संपला होता, तर भाजीपाला वगैरे आणला. काही ग्रोसरी आणली आहे, थोडीफार पोहे, साखर, खोबरा की, आपला साबणचा पॅक गोदरेज नंबर 1, केचप, टमाटर केचप, सोया सॉस, मदर रेसिपीचं, शेंगदाणे, केळी, बासमती राईस, अगरबत्ती पुडा, हँडवॉश आणि ही पावची 2 पॅकेट. लवकरच मी आता मिसळपाव बनवणार आहे, तर मी मिसळपावची रेसिपी तुमच्याशी लवकर शेअर करीन. मी आता माझ्या बेडरूममध्ये निवांत तुम्हाला माझी शॉपिंग दाखवण्यासाठी बसली होती. तर समोरच माझ्या लग्नाचा फोटो लावलेला आहे, छान मोठी फ्रेम केलेली आहे. तर बघा तुम्ही कसा दिसतंय माझा लग्नाचा फोटो. बघा तुम्ही ताई कशी दिसून राहिली. तर आजच्या जेवणामध्ये आहे भेंडीची भाजी, चवळीची भाजी, वरण, कढी, आणि भात, पोळ्या. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की एक मोठा बॉक्स तुम्हाला दिसला असेल आणि त्या बॉक्समध्ये काय आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्या बॉक्समध्ये खूप सुंदर सरप्राईज आहे आणि तो बॉक्स आम्ही लवकरच अनबॉक्सिंग करणार आहोत. आणि नक्कीच मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो शेअर करेल. तर त्या बॉक्समध्ये काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा. आणि आता मी या लॉगला इथेच एंड करते. प्लीज माझा लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नक्की एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.